पुढे टाकला जाऊ दे पुढे खाल्लं पुढे टाकला
सद्गुरुनाथ महाराज की जय. आजचा जो आपला अभंग आहे तो तुकडोजी महाराजांचा आहे. तुकडोजी महाराज म्हणतात, येथील गुरु राजे पाहण्यासी निर्मळ मंदिर माझे. गुरु आपल्या घरी यावे अशी प्रत्येकाची इच्छा असते, पण गुरु कोण आणि गुरु कसे आपल्याकडे येतील याची प्रत्येकाला वेध लागलेले असतात. आता गुरु कोणचं म्हणजे अर्थ काय हो? आपण लहान असतो तेव्हा आई आपला गुरु असते. आपल्याला आई निरनिराळ्या गोष्टी शिकवत असते. त्यानंतर थोडं वय मोठं झाल्यानंतर आपले वडील आपल्याला कर्तव्य कर्म शिकवतात. त्यामुळे वडीलही आपले गुरुच आहेत. आता इथे या कुडीत्रीला येण्यासाठी आपल्याला कोणतरी सुचवतं की कुडीत्रीला असा काहीतरी उत्सव आहे. त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला जो निरोप देतो तो सुद्धा आपल्यासाठी गुरुच आहे, कारण तो आपल्याला मार्ग दाखवणार आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन सद्गुरू म्हणजे कोण? तर ते आपल्याला दीक्षा देतात, मंत्र देतात, स्पर्श दीक्षा देतात, शब्द दीक्षा देतात किंवा संकल्प दीक्षा देतात आणि ते आपले सद्गुरू होतात. आणि याच्याही पुढे जाऊन आपण कोण आहोत, या ठिकाणी आपण कशासाठी आलो आहोत हे जे दाखवतात आणि कृतार्थ करतात ते सद्गुरुनाथ असतात. त्यासाठी एक अभंग छान आहे. परमपूज्य निडुरकर महाराजांनी म्हटलंय, गुरूंचं वर्णन करताना ते म्हणतात, चंदनाची काया कस्तुरीचे मन, चंदनाची काया कस्तुरीचे मन, सद्गुरू म्हणजे चंदनासारखे असतात, पण चंदनासारखे दिसतात असं म्हणून चालणार आहे का? जेव्हा आपण सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये जातो, त्यांनी दिलेली नामदीक्षा किंवा जी साधना आहे ती घेतो, ती जर आपण नियमितपणे केली तरच तो चंदनाचा सुवास आपल्याला घेता येणार आहे, अन्यथा घेता येणार नाही. कारण लांबून बघितलं तर सगळे सारखेच दिसतात ना वृक्ष. आणि कस्तुरी हे जे म्हटलंय, कस्तुरीचे मन, त्यासाठी किती आपण एक छान गोष्ट सगळ्यांनाच माहित आहे. एक जे हरिण असतं ते कस्तुरीच्या सुवासानं सगळीकडे फिरत असतं, पण जेव्हा ते थकून भाकून एका ठिकाणी बसतं तेव्हा त्याला जाणवतं की आपल्या नाभीमध्येच कस्तुरी आहे. तसं सद्गुरूंच्या बाबतीत आहे. आपण सद्गुरूंच्या शोधासाठी वणवण भटकतो आणि सद्गुरू कुणाला म्हणायचं तिथपासून आपली सुरुवात होते. आपण गुरूंची व्याख्या करू शकतो, शिष्याची व्याख्या कोण करणार? शिष्याची व्याख्या आपण स्वतः करायची आहे. गुरूंबद्दल बोलताना असं वाटतं, प्रसव वेदने विना जन्म देते मुलाला, ज्ञानामृत पाजूनी जाणता करते दयाला, अशा सद्गुरू चरणी सदा लीन व्हावे, नारायण हरीला सदा ठेवावे. सद्गुरुनाथ महाराज की जय. आपण तर सद्गुरूंनी दिलेलं जे साधन आहे ते नैमित्तिक केलं, काही कारण न सांगता केलं. पण यामध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत. मी नामजप करतो, मी आणखी काय करतो, मी सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे रोज गीता वाचतो. मी ज्या ठिकाणी आपण मी केलं नसतो त्या ठिकाणी ते शून्य होतं. कारण सद्गुरू आपल्याला बुद्धी देतात आणि आपल्याकडून ते करवून घेतात. साधन हे सद्गुरूंनी दिलेलं आहे आणि त्यामागे सद्गुरूंची कृपाच असते. सद्गुरू कृपा असल्याशिवाय कुठलंही साधन आपल्याकडून होत नाही. आपण फक्त बसायचं असतो. सिद्धयोगामध्ये महाराजांनी आपल्याला हे सांगितलंय की आपण फक्त बसायचं आहे, त्यांच्या चरणी लीन व्हायचं आहे. जी काही शक्ती करून घेणार आहे संकल्पानं ती आपल्याकडनं करून घेत असते,
पण त्यासाठी आपल्याला फक्त बसायचं आहे आणि ते सुद्धा कित्येक जणांना जमत नाही. म्हणून सद्गुरूंचं मन ओळखायचं असेल, त्यांच्या कस्तुरीचा श्वास घ्यायचा असेल तर आपण साधना केली पाहिजे. साधना केल्याशिवाय आपल्याला सद्गुरू समजणार नाहीत आणि मग ते आपल्या घरी कुठल्या स्वरूपात येतील याचा आपण विचारही करू शकणार नाही. पुढच्या चरणामध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, पुष्पे वाहिनी मी भावाची. भावाची पुष्पे म्हणजे काय? जेव्हा आपलं मन सद्गुरूंच्या लीन होतं, भाव भक्ती आपल्या मनामध्ये तयार होते आणि हे असं भावभक्तीनं फुललेलं मन, पुष्परूपी मन सद्गुरूंच्या चरणी व्हायचं आहे. सदा नतमस्तक व्हायचं आहे. आपण जर सद्गुरूंकडे कोरी पाटी घेऊन गेलो तर त्यावर स्वर्ण अक्षर सद्गुरू लिहितात बरं. पण त्यासाठी आधी आपल्या स्वतःच्या मनाची पाटी कोरी करणं आवश्यक आहे. मी कोणतरी आहे, माझा काहीतरी अधिकार आहे, मी साधक आहे, मी वाचक आहे, मी कीर्तनकार आहे, मी तब्बलजी आहे, मी मोठा साधक आहे, मी प्रोफेसर आहे, हे सगळं विसरून सद्गुरूंकडे जायचं असतं. तेव्हा स्वच्छ मनाच्या पाठीवर सद्गुरू सुवर्णाक्षर उमटवतात आणि आपल्या शिष्याला कृतार्थ करतात. सद्गुरू आपले सद्गुरू कृतार्थ करतात. यासाठी साधन 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 आणि मनानं समर्पण या दोनच गोष्टी फार महत्वाच्या आहेत. पुढच्या चरणामध्ये जेव्हा सांगताय तुकडोजी महाराज की नंदादीप जळे दारी गोधन मानस मंदिर हे सुंदर असे दारी गोधन सरसे दया क्षमा शांती अति सुरसे मोहित होती सुरसे. त्यासाठी एक छान उदाहरण तुम्हाला मी सांगतो. आपलं बालपण सगळं खेळण्यात जातं. तेव्हा आपल्याला वाटतं की आपण मोठे होऊ आणि आपण मोठे झालो की आपल्याला शिक्षण आपलं पूर्ण होईल, आपल्याला चांगली नोकरी लागेल आणि मग आपल्याला सुख मात्र नक्की मिळेल. म्हणून त्या सुखाच्या शोभात आपण बालपण घालवतो आणि त्या तरुणपणामध्ये जेव्हा आपला प्रवेश होतो तेव्हा आपल्याला उत्तम नोकरी लागते. आपण ज्याप्रमाणे शिक्षण केलेलं आहे, आपलं ज्याप्रमाणे कर्तव्य आहे, कर्तृत्व आहे, त्याप्रमाणे आपल्याला शिक्षण व्यवसाय जे काय ते आपण करत असतो. आणि त्यावेळी सुद्धा आपण दुसऱ्याच कुठल्या तरी विषयामध्ये गुंतत राहतो की उद्या जर आपला विवाह झाला तर आपल्याला सुख मिळेल. म्हणून आपला विवाह होतो, सगळं तारुण्य त्या मदन अवस्थेमध्ये जातं, तरी सुद्धा आपल्याला सद्गुरू चरणांची आठवण होत नाही. आणि जेव्हा सद्गुरू चरणांची आठवण होते तेव्हा तो सुखाचा धागा कुठेतरी आपल्याला दिसायला लागतो. आणि त्यासाठी गदिमांनी एक छान काव्य केलंय. एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे. एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे. जर नाही हे वस्त्र माणसा तुझ्या आयुष्याचे. एक धागा सुखाचा पांढरशी जरी कसला कपडा येशी उघडा जाशी उघडा. कपड्यासाठी करशी नाटक तीन प्रवेशांचे. एक धागा सुखाचा. आता हा सुखाचा धागा आपल्याला सद्गुरूंच्या सहवासात मिळतो. सद्गुरू जे आपल्याला साधन देतात ते साधन इमानीद्वारे आपण केलं. अगदी सद्गुरूंनी सांगितलंय रोज ज्ञानेश्वरीतल्या 5 ओळी वाचत जा. आपण ते इमानीद्वारे जरी केलं तरी त्यातून आपल्याला आनंद मिळतो. कुठलाही श्लोक असू दे, सद्गुरूंनी सेवा अगदी छोट्या छोट्या सांगतात. रोज उठल्यानंतर देवाला नमस्कार करायचा, ही सुद्धा सेवाच आहे. ही जरी केली तरी त्यातून सुद्धा आपल्याला तो सुखाचा धागा मिळायला काही वेळ लागत नाही. आणि त्या 100 इतर धाग्यांकडं 99 धाग्यांकडं आपलं हळूहळू दुर्लक्ष व्हायला लागतं आणि आपण कर्तव्य, कर्म आणि साधन या तिन्ही गोष्टी करतो. आणि तिन्ही गोष्टी केल्यानंतरच आपल्याला समाधान गवसायला सुरुवात होते. आणि जेव्हा आपलं मन समाधानी होतं आणि समाधानामध्ये आपण रममाण होतो. समाधान हे मिळवायचं असतं, समाधान कोणी देत नाही. लाख रुपये खिशात असलेला मनुष्य समाधानी असेल असं नाही आणि काहीही खिशात नसलेला मनुष्य समाधानी नसणारा असंही नाही.
समाधान ही परमेश्वरानं आपल्याला दिलेली देणगी आहे, सद्गुरूंनी आपल्याला दिलेली देणगी आहे आणि ती देणगी सदा आपल्याला स्वीकारायची आहे आणि हृदयाशी टोकारून ठेवायची आहे. कारण जे आपल्याला सद्गुरू देतात ते सगळं हृदयाशी ठेवायचं आहे. आणि आपण जेव्हा हे सगळं हृदयाशी मनापासून ठेवतो, पण नुसतं सद्गुरू सद्गुरू म्हणून सुद्धा उपयोग नाही आहे. त्यासाठी आपण आपलं कर्तव्य कर्म सुद्धा त्याच प्रकारे व्यवस्थित केलं पाहिजे. कारण पुरुष म्हणून बघताना आपल्याकडं कोणतरी आपल्याला बाप म्हणून बघतं, कोणतरी मुलगा म्हणून बघतं, कोणतरी भाऊ म्हणून बघतं, कोणतरी पती म्हणून बघतं, कोणतरी मित्र म्हणून बघतं, कोणतरी नवरा म्हणून बघतं. यावेळी आपल्याला प्रत्येकाच्या साठीच्या असणाऱ्या आवश्यक कर्तव्यांचं पालन आपण केलं ते कर्तव्य कर्म आहे. आणि हे कर्तव्य कर्म केल्यानंतरच आपण साधन मार्गाला सहजपणे स्वीकारू शकतो. कारण कर्तव्य पूर्ती झाली की मनुष्याला आनंद समाधान मिळतं आणि त्या समाधानातूनच आपण परमेश्वराचं नाव किंवा जी साधना आहे ती मनोभावे करू शकतो. तेव्हाच आपल्यामध्ये नंदा दीप जळे भक्तीचा, तारण तुटतो त्याचा, लाभे ओलावा ज्ञानाचा आणि पाझर वैराग्याचा. आता लाभे ओलावा ज्ञानाचा असं का म्हटलंय? तर तुकाराम महाराज नेहमी म्हणतात, संत येती घरा तोची दिवाळी दसरा. आता यामध्ये संत येती घरा तुझी दिवाळी दसरा म्हणताना ते यमक जुळवायसाठी फक्त दिवाळी आणि दसरा म्हणजे संत येती घरा तोची दिवाळी आणि दसरा रा यमक जुळवायसाठी त्यांनी घेतला असेल का हो? तर तुकाराम महाराजांची त्यामध्ये खूप मोठी श्रद्धा आहे आणि ते आपल्याला सांगू इच्छित आहे. तुम्ही सांगा, आपण दिवाळी कधी साजरी करतो? दिवाळी कशासाठी साजरी करतो? तर दिवाळीत आपण दिवे लावतो, पणत्या लावतो आणि अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा तो मार्ग आहे, जाण्याचा तो उत्सव आहे म्हणून दिवाळी करतो. अंधारातून प्रकाशाकडे आपण कधी कधी जातो? विद्यार्थी दशेमध्ये आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा आपण अज्ञानातून प्रकाशाकडे जातो. आपण जेव्हा नोकरी करत असतो, व्यवसाय करत असतो, त्यावेळी उत्तमात उत्तम व्यवसाय चालावा यासाठी आपण जी समीकरणं मांडतो, जे गुणाकार वजाबाकी करतो, तो सुद्धा आपल्याला अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेतो. तसंच नोकरीमध्ये एखादं प्रमोशन मिळवायसाठी आपण जे मनापासून काम करतो किंवा एखादं जादाचं शिक्षण घेतो आणि आपल्याला प्रमोशन मिळतं, हे पण आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे नेतं. तसंच आपल्या जीवनामध्ये अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचं काम आपले सद्गुरू आपल्याकडनं करून घेतात. आणि दसरा म्हणजे काय आहे? तर दसरा हा विजयोत्सव आहे. आपण दशमी विजयासाठी साजरी करतो ना, विजयादशमी म्हणतो आपण त्याला. मग आधी दिवाळी आणि मग दसरा असं का म्हटलं असेल? तर जेव्हा आपण व्यवस्थित अभ्यास केला, परीक्षा दिली आणि त्या परीक्षेमध्ये उत्तम आपल्याला मार्क मिळाले, तर प्रथम श्रेणीमध्ये आपण पास झालो तरच आपण पेढे वाटतो ना. आणि पेढे वाटतो म्हणजे हा विजयोत्सवच आहे, बरोबर आहे ना? तसंच आपण कुठलंही युद्ध शिकतोय, युद्धनीती शिकतोय. आपण आपल्याला तरुण अवस्थेमध्ये किंवा बाल अवस्थेमध्ये युद्धनीती शिकवली जाते आणि त्यानंतर आपण ते युद्ध करतो. आणि युद्ध जेव्हा शिकतो तेव्हा अंधारातून प्रकाशाकडे जातो आणि एखादं युद्ध जेव्हा जिंकतो तेव्हाच आपण विजयोत्सव साजरा करतो. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलंय, आधी भक्ती करा, कर्तव्य कर्म करा आणि कर्तव्य कर्म केल्यानंतरच आपल्याला विजयोत्सव साजरा करता येणार आहे. आपल्या घरात भाकरी आपण आणून देऊ शकत नाही, जोधळी मिळवून आणत नाही आणि विजयोत्सव साजरा आपण करू शकणार आहे का हो? त्यामुळे कर्तव्य कर्म जितकं श्रेष्ठ आहे, जितकं कर्तव्य कर्म आपण करू तितक्याच उत्साहानं आपण आपला विजयोत्सव साजरा करू शकतो. तसंच महाराज म्हणतायत की जे सद्गुरूंनी आपल्याला साधन दिलंय ते साधन आपण इमाने जर नियमित केलं तर विजयोत्सव त्या रंगामध्ये रंगून जाण्याचा, ती समाधी अवस्था प्राप्त करण्याचा तो विजयोत्सवच आहे. तो प्रत्येक साधक मनोमनी साजरा करत असतो. तेव्हा तो भक्तीचा नंदादी आपल्या हृदयामध्ये ठेवतो आणि तो आपल्याला प्रकाश देतो आणि त्या प्रकाशातून आपण ज्ञानाकडे जातो. आणि पाझर वैराग्याचा पाझर म्हणजे काय? वैराग्य म्हणजे घरदार सोडून संन्यास घेणं हेच फक्त वैराग्य असं नाही. कारण त्यासाठी जी पात्रता लागते ते आपल्या सर्वसामान्य लोकांमध्ये नाही आहे.
यती मुनींनी जे केलं ते आपण करू शकणार नाहीये. मग काय असेल त्यामध्ये वैराग्य म्हणजे काय असेल तर निरपेक्ष राहणं हेच वैराग्य आहे. आपण जेव्हा आपण कुठले कर्तव्य कर्म करतो ते कर्तव्य कर्म करायचं आणि परमेश्वर चरणी व्हायचं. नाहीतर आपण म्हणतो की या दुष्काळामध्ये माझ्याकडची मी 2 पोती धान्य वाटलं आणि आपण एक फोटो काढून आपण त्याचा बोर्ड तयार करून लावतो. पण ह्याचा आपण वैराग्य त्यातून निर्माण होतंय का नाही. असं म्हणतात की दान उजव्या हाताने दिलेलं डाव्या हाताला कळता कामा नये. ते वैराग्य खरं. आपण कुठल्याही गुणाकडून कशाची अपेक्षा न करता आपलं कर्तव्य कर्म करत राहणं हेच वैराग्य आहे असं महाराजांना सांगायचं आहे. तेव्हाच आपण बाजार वैराग्याचा आपल्याला कुठू शकतो आणि या मानस पूजेमधले सद्गुरू आपल्याकडे येऊ शकतात. पुढच्या चरणामध्ये महाराज म्हणतात सिंहासनी रमती हृदयाच्या द्वादश कमल दलांच्या वाजती चौघडिया. परत शब्द आहे श्रद्धेच्या आणि मग सोहमध्वनी नावाच्या. तर श्रद्धा इथं का ठेवली असेल होते. श्रद्धा ही प्रत्येकाच्या मनात असलेला एक ठेवा आहे. कोण त्याला अंधश्रद्धा म्हणतं, कोण त्याला श्रद्धा म्हणतं. पण श्रद्धा कधीही अंध असू शकत नाही. परमेश्वर आहे ही श्रद्धा आहे. जसं एका कपामध्ये आपण बाळाला पाजताना दूध घेतो आणि त्यात 1 चमचा साखर ढवळून मिक्स करतो. एक सारखं करतो ते, तेव्हा साखर आणि दूध वेगळं दिसतं का आपल्याला? नाही दिसत ना. तसं श्रद्धेच आहे. आपण जेव्हा परमेश्वरावर श्रद्धा ठेवतो तेव्हा परमेश्वराने आपण 2 नाही असं वाटतं आपल्याला. तो माझाच आहे. त्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय सद्गुरू सारिका सोयरा सज्जन. सोयरा आणि सज्जन. आपण सोयरा कोणाला म्हणतो? ज्याच्याशी आपलं नातं जोडलं गेलंय. कोण आपला जावई आहे, कोण आपला मेहुणा आहे, कोण आणखी कोण आपला नातेवाईक आहे, व्याही आहे, तर तो आपला सोयरा होतो. आणि सोयरा झाला की त्याच्या मनाबद्दल त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये प्रेमभाव जागृत होतो आणि आपण त्याच्याशी त्या नात्यानं वागतो. तो आदर देतो किंवा तो अधिकार देतो. आपल्यापेक्षा जर ते मोठे असतील तर त्यांचा शब्द आपण ऐकतो. आपल्यापेक्षा जर ते लहान असतील तर आपण एखादी चांगली गोष्ट त्यांना सांगतो. हा अधिकार गाजवतो. का? तर तो आपला सोयरा आहे. तो वाईट मार्गाला जायला कामा नाही. तर सत्कर्मच त्यानं त्या घडावं यासाठी आपण त्याला सोयऱ्याला काही ऐकवतो. तसंच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सद्गुरू सारिखा सोयरा सज्जन. आपण त्या सद्गुरूला जर आपला सोयरा मानलं, आपण म्हणतो तुम्ही माझे आई वडील बाप सगळं काही आहात. त्यासाठी आपण कृष्णाला म्हणतोच ना कृष्ण माझी माता कृष्ण माझा कृष्ण माझी माता कृष्ण माझा कृष्ण माझा कृष्ण माझा सीता कृष्ण माझी माता कृष्ण माझा. माता पिता बंधू भगिनी आहे. तसंच सद्गुरूंना, सद्गुरू सुद्धा आपले आई आहेत, वडील आहेत, भाऊ आहेत, बहीण आहे. तर मग सद्गुरूंना आपण जर त्या नात्यानं सोयरा बनवलं तर त्यासारखा सज्जन सोयरा आपल्याला कुठेही मिळणार नाही. आपला उत्कर्ष करणारा तो सोयरा म्हणजे आपला सद्गुरू आहे. आणि अशा सद्गुरूंना सोयरा म्हणून जेव्हा आपण पूजणार आहे, आपल्या हृदय मंदिरीच्या सिंहासनी त्यांना बसवणार आहे. हृदय मंदिरीचं सिंहासन एवढं फुकट आहे का हो? अहो आजकाल तर आज एकावर प्रेम बसतं आणि काही दिवसानंतर दुसरं कोणतरी समोर असतं. असं हृदय सिंहासन प्रत्येकजण प्रत्येकाला दाखवत असतात. पण सद्गुरूंसाठीचं सिंहासन असं नाहीये. आपण सद्गुरूंना सिंहासनी जेव्हा विराजमान करतो तेव्हा आपण त्या नादामध्ये रंगून जातो. सद्गुरूंनी आपल्याला जे साधन दिलंय त्या साधनामध्ये आपण रंगून जातो आणि सोहम ध्वनी आपल्याला ऐकू आल्याशिवाय राहत नाही. म्हणजे समाधी अवस्था आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. पण त्यासाठी सद्गुरूंनी दिलेलं साधन करणं महत्वाचं आहे. आता पुढच्या अभंगामध्ये म्हणतात तुकड्या दास म्हणे निसंगी मन हे निर्भय रंगी गुरुच्या दरबारी सत्संगी आणि ब्रह्मानंद. आपण सद्गुरूंचा सहवास मिळावा असं प्रत्येकाला वाटत असतं.
सद्गुरूंचा सहवास सद्गुरूंच्या जवळ असतानाच मिळतो असं नाही बरं. सद्गुरूंच्या बद्दलची आपल्याबद्दल असलेली तळमळ आणि जे सद्गुरू कार्य करतात ते जर कार्य आपण जर केलं तर सद्गुरूंचा सहवास आपल्याला लाभतोच. तर इच्छा मनी धरायची आणि जर आपण ती इच्छेत वागायचं ठरवलं तर ते होत असतं बरं. त्यासाठी मी एक तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगतो. एकदा सद्गुरूंच्या भेटीसाठी म्हणून शिष्य आसुसलेला असतो आणि त्याला वाटत असतं की मी सद्गुरूंच्या सानिध्यात जाऊन राहावं, त्यांची सेवा करावी. पण सद्गुरू म्हणतात माझी सेवा करणं म्हणजे माझे हातपाय चेपणं नाही बरं. माझी सेवा करणं म्हणजे माझे कपडे धुणं नाही बरं. मला वेळेवर जेवायला घालणं म्हणजे सुद्धा सद्गुरू सेवा नाही आहे. कारण ज्या परमेश्वरानं या भूतलावर मला पाठवलेलं आहे त्यानं 2 वेळच्या जेवणाची माझी व्यवस्था केलेली आहे आणि बाकीच्या सर्व गोष्टी करायला मी समर्थ आहे. तर गुरु सेवा म्हणजे काय, तर सद्गुरूने जे आपल्याला साधन दिले ते आपण नियमित करायचं आहे. आणि सद्गुरू जे कार्य करतायत, आज जो आपण उत्सव करतो इथं, हे सद्गुरू कार्यच आहे. त्या सद्गुरू कार्यामध्ये आपण सहभागी व्हायचं. आपण आपल्या ज्या तन मन धनच द्यायला पाहिजे प्रत्येक वेळी असं नाही हो. तन आणि मन तर दोन्ही गोष्टी आपल्या हातात असतात ना, त्या गुरुचरणी समर्पित करायच्या आहेत आणि त्यांच्या कार्यामध्ये आपण सहभागी व्हायचं आहे. हीच खरी गुरुसेवा आहे असं सद्गुरुनाथ म्हणतात. तेव्हाच आपल्याला संत जनांचा सज्जन संगम राहायला पाहिजे, त्यांच्याबरोबर राहता यायला पाहिजे. आता गोळवडी महाराजांच्या बाबतीत गोळवडी महाराज तिथं आहे ते वायू रूपानं आहे, त्यांची नजर आपल्यावर आहे हा भास होणं, त्याच्यामध्ये रममाण होणं म्हणजेच आपण गुरुसेवा करण्यासारखं आहे. त्या गुरुच्या सेवेत आपण आहोत. कारण त्यांनी दिली बुद्धी, तूच दिलेली मंजुळ वाणी, डोळ्यामधले निर्मळ पाणी. तुझ्या पूजेला याशिवाय काही नाही आहे सद्गुरुनाथा. डोळ्यात पाणी येतं. डोळ्यात पाणी कधी येतं? अष्टभाव जेव्हा जागृत होतात तेव्हा डोळ्यात पाणी येतं. आणि अष्टभाव जागृत कधी होतात? जेव्हा सद्गुरूंबद्दल आपल्या मनामध्ये अतूट प्रेम असतं. त्यासाठी महाराज म्हणतात कंठ दाटला रोमांच उठले स्मरता दुर्गाया, स्मरता दुर्गाया. कंठ दाटला रोमांच उठले स्मरता दुर्गाया, स्मरता दुर्गाया. कंठ दाटला
अशी अवस्था जेव्हा व्हायला पाहिजे, जेव्हा होते तेव्हा आपण सद्गुरूंना आपल्या हृदय मंदिरीच्या सिंहासनी आरूढ करू शकतो. आणि त्याच वेळी आपल्याला जीवन कृतार्थ कसं करायचं आहे हे आपण कृतार्थ जीवन करू शकतो. यासाठी अक्का स्वामी म्हणून समर्थांच्या खूप मोठ्या शिष्या होत्या. परवा पाडव्याला, दिवाळीच्या पाडव्याला त्यांना समाधी घेऊन 300 वर्ष झाली. तर त्यांनी असंच कृतार्थ सद्गुरूचरणी त्या लीन होत्या आणि त्यांनी समर्थ सेवा केली. त्यांचं मी एक छोटीशी तुम्हाला गोष्ट सांगतो की ही समर्थांच्या काळातली 16व्या शतकातली गोष्ट आहे. जवळजवळ 350 वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. तेव्हा समाजामध्ये गंगा भागीरथी स्त्रियांना काय मान होता आपल्याला माहित आहे. केश ओपन केल्याशिवाय त्यांना घरात राहून देत नव्हते. अतिशय समाजानं बाहेर टाकल्यासारखी त्यांची अवस्था होती. घराच्या बाहेर पडायचं नाही, सदैव काबाड कष्ट करायचे, गुराप्रमाणे राहायचं. असंच पूर्वीच्या काळी होतं. तसंच अक्का स्वामींच्याही नशिबी आलं होतं. 7व्या-8व्या वर्षीच त्यांना वैधव्य आलं होतं आणि केश ओपन करून त्या घरी होत्या. पण सद्गुरू भक्ताला शोधत येतात. बरं, सद्गुरू काही एका जन्मानं मिळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात ना, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, त्यावेळेला विठ्ठलने कृपा केली आणि घेशी तेव्हा देशी. आधी आपल्याकडनं तो काढून घेतोय सगळं आणि मगच आपल्याला भक्तीचा मार्ग दाखवतोय. आणि ते काढून घेतो म्हणजे काय घेतो काढून? आपल्यातलं पैसा अर्का नाही. बरं, आपल्यातला मद मोह मत्सर हे जे षड्रूप आहे ते काढून घेतात सगळं आपल्याकडून आणि नंतरच आपल्याला कृतार्थ करतात. तसं अक्का स्वामींच्या बाबतीत झालं होतं. त्यांचं नाव चिमणाबाई. त्यांचे वडील समर्थ भक्त होते. कीर्तना ते कराडमध्ये आले असताना समर्थांचं कीर्तन चिमणाबाईंच्या वडिलांनी आपल्या घरी ठेवलं होतं. पण चिमणाबाईंना अधिकार नव्हता हो कीर्तन ऐकत बसण्याचा. त्या माझघरात बसून दारा आणून कीर्तन ऐकत होत्या. कीर्तन छान झालं. अहिल्या उद्धाराचं कीर्तन त्यांनी ऐकवलं होतं सगळ्यांना. अक्षरशः डोळ्यात अंजन घातलं जावं म्हणूनच सद्गुरूंनी ही केलेली त्यांच्यावर कृपा होती असं म्हणायला काही हरकत नाही. अक्का स्वामी अगदी मनाने निष्ठुर होऊन त्या ऐकत होत्या. सगळे लोक निघून गेले. सगळ्यात शेवटी चिमणाबाई समर्थांना नमस्कार करण्यासाठी त्यांच्या पायावर त्यांनी डोकं ठेवलं आणि त्यांच्या डोळ्यातले अश्रू घळ त्यांना मोकळे झाले. अगदी सद्गुरूंच्या पादुकांचा अभिषेक केला त्यांनी म्हणायला काय हरकत नाही. त्यावेळी त्यांच्या पायाचा त्यांना स्पर्श झाला. आपले कृपा कटाक्ष नेत्र त्यांनी त्यांच्यावर टाकले आणि नाम मंत्राचा उच्चार केला. त्यामुळे तिन्ही प्रकारचं साधन त्यांना एका वेळी मिळालं. आणि तिने एकच प्रश्न विचारला त्यांना की बाळ, तू आमच्याबरोबर येशील चापळला? अहो, ती 9 वर्षाची मुलगी गेले 2-3 वर्ष घराच्या बाहेर नव्हती पडली. ती म्हणली, हो स्वामी, मी नक्की तुमच्याबरोबर येईन. आई वडिलांनाही वाटलं ती मुलगी 2-3 वर्ष कुठंच गेलेली नाही आहे. जरा 4 लोकांमध्ये जाईल तिथं जरा मनाला विरंगुळा मिळेल. पण त्या 9 वर्षाच्या मुलीला गुरुदीक्षा झाली होती आणि तिने निश्चय केला होता की मी आता हे घर सोडेन, ते कायमचं. परत ह्या घरामध्ये मी पाय ठेवणार नाही. आणि अक्का स्वामी एक अलवण आणि एक शाल गाठोडं बांधलं. तेव्हा पिशव्या बॅग नव्हत्या, सगळे गाठोड्यात बांधूनच घेऊन जात होते. एक गाठोडं बांधलं आणि आपल्या काकुटीला अडकून लुटू चालत समर्थांच्या मागं त्या गेल्या तापयला. सद्गुरू माऊली कशी होते बघा, प्रसव वेदने विना जन्म देते मुलाला. तसंच अक्का स्वामींच्या बाबतीत, चिमणाबाईंच्या बाबतीत झालं होतं. 9 वर्षाची मुलगी महाराजांच्या बरोबर गेली, समर्थांच्या बरोबर गेली, चापळला राहू लागली. तिने सगळं शिक्षण दिलं होतं त्यांना. एक स्त्री म्हणून जे आवश्यक आहे ते सगळं शिक्षण दिलं त्यांना. त्या उत्तम लिहित होत्या, उत्तम वाचत होत्या आणि ह्याच्याही पेक्षा जास्त त्यांचं अंकगणित खूप चांगलं होतं. सगळा हिशोब त्या व्यवस्थित करत होत्या. आपण जे आता मॅनेजमेंट म्हणतो ना, शिकतो, ते समर्थांनी तेव्हा त्यांना शिकवलं होतं. म्हणजे किती सामुग्री आली आहे, किती खर्च झाली आहे, किती शिल्लक आहे आणि उत्सवाला किती लागते आणि आपण किती संग्रह केला पाहिजे, त्या सगळ्यांचं ज्ञान त्यांना त्यांनी आलं होतं. 100 लोकांचा प्रसाद करायचा आहे ना, काय शिधा लागेल? 1000 लोकांचा करायचा आहे, काय शिधा लागेल? त्याची सगळी तयारी, सगळी रचना त्यांच्याजवळ होती. कारण त्यांचं अंकगणित पक्क होतं, हिशोब पक्के होते. याबरोबरच
समर्थांनी त्यांना तलवार चालवायला सुद्धा शिकवलं. जेव्हा स्त्री एकटी असते तेव्हा तिनं पुरुष होऊन जगायला पाहिजे असं समर्थांनी सांगितलंय. स्त्री ही पुरुषापेक्षा कधीही कमी नाही आहे. ही स्त्री ही पुरुषाच्या बरोबरीने वागणारी आहे, म्हणून स्त्रीलाही शस्त्र वापरता आलं पाहिजे. त्याला त्यांनी शस्त्रविद्या सुद्धा शिकवली ती. आणि या अक्का स्वामींनी सज्जनगड समर्थांच्या पश्चात 25 वर्ष सांभाळलं. सज्जनगड आणि चाफळचं राम मंदिर 25 वर्ष अक्का स्वामींनी सांभाळायला. कसा सांभाळला असेल? त्याच वेळी औरंगजेबाचं आक्रमण झालं होतं. आपल्या साताऱ्यावर औरंगजेबाचं आक्रमण झालं होतं. आता काय करायचं? सद्गुरूंनी त्यांना एक गोष्ट शिकवली ती की शत्रूतला मित्र शोधायला पाहिजे. विचार करा, शत्रूतला मित्र कसा असतो हे समर्थांनी त्यांना शिकवलं होतं. त्याचा उपयोग त्यांना कसा झाला तर चापलच्या असलेल्या राममूर्ती त्यांनी अज्ञातस्थळी हलवल्या आणि सज्जनगडला असलेल्या राममूर्ती त्यांनी वासोटा किल्ल्यावर नेल्या. त्यासाठी त्यांनी काय युक्ती लढवली होती माहितीये का? औरंगजेबाच्या सैन्यामध्ये जे काही सैनिक होते ते सगळेच काही तुकडून घेऊन होता का होतो? नाही, तिथले पण होते काही धनाच्या आशेनं, काही भीतीपोटी त्याच्याबरोबर काम करत होते. त्यांनाही आपल्या मातृभूमीबद्दल अभिमान होताच ना, आपल्या देवतेबद्दल त्यांनाही अभिमान होताच. म्हणून त्यांनी सांगितलं, अरे रामाच्या मला मूर्ती नाही येत, मी कुठल्या बाजूने जाऊ? तर त्याच्याही मनाला पाझर कुठला हो? तो म्हटला, रामाच्या मूर्ती न्यायच्यात ना तर सांगतो तुम्हाला मी अक्का स्वामी, तुम्ही या मार्गाने जावा, तिकडं कुणाचंच लक्ष होणार नाही. आणि अक्का स्वामी अशा प्रकारे जाऊन वासोटा किल्ल्यावर राहिल्या. आजही वासोटा किल्ल्यावर आपण सहजासहजी जाऊ शकत नाही. असा दुर्गम भागात तो वासोटा किल्ला आहे. पण त्या ठिकाणी अक्का स्वामी जाऊन राहिल्या. 7 वर्ष राहिल्या तिथं त्या. आणि 7 वर्ष त्यांनी रामाचा उत्सव जसा सज्जनगडला करतात तसा साजरा केला. कसा केला असेल तर शत्रूतला मित्र शोधून. स्त्री ही पुरुष कशी आहे हे सांगण्याचं खूप मोठं उदाहरण म्हणजे अक्का स्वामी आहे. सद्गुरू कसे बनवतात आपल्याला. आणि याच्याही पुढचं सांगतो, जेव्हा तिथं समर्थांची समाधी आहे तर त्या समर्थांच्या समाधीला कुठल्याही अपवित्र हातांचा स्पर्श व्हायचा नाही. म्हणून ती समाधी त्यांनी चिराने भरून घेतली. चिरा म्हणजे दगडाने भरून घेतली. काही जरी ठोकलं तरी कोणी आत जाऊ शकणार नाही असं त्यांनी बंदिस्त सगळं समाधीचं आवार करून घेतलं आणि तिथं कोणीही जाऊ शकलं नाही. 7 वर्षानंतर जेव्हा अक्का स्वामी परत आल्या तेव्हाच त्यांना चिरा काढताना प्रचंड त्रास झाला. कारण एखादी गोष्ट आपण सुरुवात करणार असतो ना तेव्हा उमेदीनं करतो आणि जेव्हा एखादी गोष्ट पूर्ण होते त्यावेळी आपला उत्साह, आपली शक्ती त्यावेळी क्षीण होते. पण अक्का स्वामींचं एक कर्तृत्व खूप मोठं आहे. कशामुळं? सद्गुरूंनी जे जे सांगितलं ते त्यांनी अंगीकारलं. सद्गुरूंचं स्मरण केलं. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राला त्यांना दर्शन दिलं होतं की त्यांची योग्यता काय असेल, एक स्त्री कशी वागू शकते, पुरुषाबरोबर कशी लढू शकते आणि गंगा भागीरथी स्त्री सुद्धा सन्मानानं समाजामध्ये राहू शकते. अक्का स्वामींना राजदरबारी मान होता, समाजामध्ये मान होता, सज्जनगडला मान होता. सगळे ते संत सज्जन आहेत ते त्यांना आदरानं ओळखत होते. इतकंच अक्का स्वामींचं कर्तृत्व खूप मोठं आहे. पण आपल्या बऱ्याच जणांना अक्का स्वामी कोण माहीत नाही आहे. त्यासाठी सुद्धा मी अक्का स्वामींची गोष्ट सांगितली आहे. सद्गुरूंच्या सहवासात गेलं, सद्गुरूंच्या जवळ गेलं की आपल्या हृदय मंदिराच्या सिंहासनावर आपण सद्गुरूंना बसवलं तर आपण काय करू शकतो. खूप मोठं उदाहरण समोर आपल्या महाराज आहेतच, पण हे उदाहरण तुम्हाला मी मुद्दाम सांगितलं. दिगंबरा दिगंबरा
कुडित्रे ग्रामी होते दत्ता वटथोर गामी होते दत्ता वटथोर भारया त्यांची असे अति पतिव्रता थोर कया उदरी जन्मला येती गुरुमूर्ती नमस्कार या माता पितांच्या चरणावरती सद्गुरुनाथ महाराज की जय. कौलव ग्रामीचं भाग्य खूप थोर आहे. आता आपण कुठेतरी गावात आहोत, पण महाराजांचं आपल्याला माहिती घेण्यासाठी जरा कौलव पासून सुरुवात केली पाहिजे. कारण कुठलीही गोष्ट एका जन्मामध्ये मिळत नाही. बरोबर, समर्थांच्या बाबतीत जर सांगायचं झालं ना, तर रामदास स्वामींच्या घरी 23 पिढ्या अगोदर रामाची भक्ती होती, जरा पुढे सर. सूर्याची भक्ती होती, आणि 23 पिढ्यानंतर त्यांच्या घरी रामदास स्वामींचा जन्म झाला. तसंच महाराजांच्या बाबतीत पण आहे. महाराजांच्या अगोदर कित्येक पिढ्या दत्तभक्ती त्यांच्या घरी होती, आणि ती दत्तभक्ती नागेश्वर भट त्यांचे पणजोबा अतिशय सज्जन होते, गृहस्थ दत्तभक्त होते. नियमित नरसोबाच्या वाडीला जात असत, आणि त्यांना अनुग्रहही झाला होता. प्रत्येक शिष्याला जसं वाटतं ना सद्गुरू आपल्या घरी यावे. चरणामध्ये महाराजांनी पण सांगितले, येतील गुरुराजे पाहण्यासी सुंदर मंदिर माझे. तसं नागेश्वर भटाला सुद्धा वाटत होतो सद्गुरूंनी आपल्या घराला एक सुवर्ण लावावे, आपलं जीवन सुधार्थ करावं. कारण ते भटजी अतिशय सात्विक होते, आयाची वृत्तीने राहत होते. आपलं जे कर्म आहे ते कर्म करून जी काही सिद्धता होईल ती आनंदाने स्वीकारत होते. अतिशय प्रतिव्रता असलेली त्यांची पत्नी जे घरी असेल त्यामध्ये आनंद व्यक्त करत असत, समाधानाने राहत असत. मग त्या पतिव्रता होत्या, पतिव्रता आहे, तर पतिव्रतेचं लक्षण काय असतं असं जेव्हा शंका मनात येते ना, त्यावेळी आपल्याला नाथांची गवळण आठवते. वाकून टाक सडा गरारे गरा, वाकून टाक सडा, वाकून टाक सडा गरारे गरा, वाकून टाक सडा. कुसुमी पातळ हिरवी चोळी, कुसुमी पातळ हिरवी चोळी, हातात भरत चुडा गरारे गरा, वाकून टाक सडा, वाकून टाक सडा गरारे गरा, वाकून टाक सडा. बाळावरती कुंकुम तिलक, बाळावरती कुंकुम तिलक, मंगळसूत्र गळा शोभत, मंगळसूत्र गळा शोभत, केसाचा तो अंबाडा गरारे गरा, वाकून टाक सडा, वाकून टाक सडा गरारे गरा, वाकून टाक सडा. जोडवी शोभती पायामध्ये, जोडवी शोभती पायामध्ये, पैंजण भार सुमसुम वाजे, पैंजण भार सुमसुम वाजे, आळी शेंदूर भर गजरा गरारे गरा, वाकून टाक सडा, वाकून टाक सडा गरारे गरा, वाकून टाक सडा, वाकून टाक सडा, वाकून टाक सडा. प्रत्येक प्रतिव्रता नारीनं हे सगळ्या महिला आपल्या घरी करतच असतात.
पण त्यासाठी गवळणीत सांगितलेलं आहे की सूर्योदय व्हायच्या अगोदर दारामध्ये रांगोळी घातली असली पाहिजे. सूर्योदय व्हायच्या अगोदर त्या सगळ्या क्रिया झाल्या पाहिजेत. म्हणजे उठलं पाहिजे, सुस्नान झालं पाहिजे, केस मोकळे सोडायचे नाही आहेत, आंबाडा बांधायचा आहे, साडी गळ्यात अंगात साडी असली पाहिजे, सदैव हातामध्ये चवाटीच्या बांगड्या असल्या पाहिजेत, पायामध्ये जोडवी असली पाहिजेत आणि भाळीत कुंकुम तिलक असला पाहिजे. हे जर तुम्ही लावलत ना, हे असं जर तुम्ही वागलात ना, तर तुम्ही गृहलक्ष्मीच आहात. तुम्हाला सगळेजण वंदन करतील. म्हणून स्त्रीला गृहलक्ष्मी म्हणलेला आहे, आईचा मान दिलेला आहे सगळ्यांनी गृहलक्ष्मीला. म्हणून गृहलक्ष्मीचं असं वर्णन केले, तीच खरी पतिव्रता असते आणि तीच संसाराचा मोठा साधना असते. तीच संसार करते. कारण पती जेव्हा मिळवून आणेल त्या कोंड्याचा मांडा करून समाधानानं वाढण्याचं काम नेहमी गृहलक्ष्मी करत असते. म्हणून नाथ सदैव स्त्रीला उच्च ठिकाणी मानले होते. स्त्रियांनी हे जर काही ठराविक गोष्टी पाळल्या तर त्या सदैव वंदनीय राहणार आहेत. तशा या नागेश भटांच्या पत्नी होत्या. सगळं त्यांचं अगदी व्यवस्थित असायचं. जिथल्या तिथं काम, स्वच्छ घर, अगदी दाराला तोरण, अगदी आपण वर्णन करावं घराचं ना, अगदी दारात तुळशी वृंदावन, रोज घातलेला शेणाचा सडा, तुळशी वृंदावनावर काढलेली सुंदर रांगोळी, त्यावर वाहिलेला हळदी कुंकू, दाराला लावलेलं तोरण, उंबऱ्याची केलेली पूजा, प्रसन्न वाटणारी दारात बहरलेली फुलं, हे सगळं सगळं सांभाळणं आणि त्याबरोबर घर, संसार, सासू सासरे आले गेले, नणंदा जावा धीर यांचं आनंदानं प्रेमानं करणं, हेच खरं पतिव्रतेचं मुख्य लक्षण आहे आणि गृहलक्ष्मीचं लक्षण आहे. म्हणून नाथ म्हणतात की ही गृहलक्ष्मी आहे. अशा त्या पतिव्रता होत्या. फार इच्छा होती हो की सद्गुरू कधीतरी घरी यावे. जरा बोलणं बंद करा. सद्गुरू कधीतरी घरी यावे अशी त्यांची इच्छा होती. त्याप्रमाणे त्या रोज प्रार्थना करायच्या, सद्गुरू कधीतरी घरी यावे. योग जुळून येतो बरं का. आपण जर अंतःकरणापासून जर हाक मारली ना सद्गुरूंना तर धावत येतात. मगाशी त्यांचं स्तवन करताना म्हटलंय, उदंत पाहू नको त्वरित ये उचलित पावली कृपा करी. आपण जेव्हा आठवण करतो ना, काळजापासून आठवण करतो, तेव्हा सद्गुरू तिथे येतात आणि आपलं कार्य साध्य करण्यासाठी आपल्याला मदत करतात. फक्त आपली श्रद्धा असली पाहिजे. तसं त्या रोज आपली इच्छा व्यक्त करत होत्या की सद्गुरू घरी यावेत. नारायण स्वामी महाराज रोज दत्ताचं स्तवन करायचे, नरसिंह सरस्वतींचं स्तवन करायचे आणि अंबाबाईचं स्तवन करायचे. तसं एक दिवस त्यांनी स्तवन झालं आणि सद्गुरूंनी सांगितलं, बर त्यांना महाराजांना, नारायण स्वामी महाराजांना अंबाबाईचं दर्शन दिलं होतं. अंबाबाईचं दर्शन दिलं होतं तेव्हा ते तिचं वर्णन करतात. काय सांगावं त्यांचं वर्णन. वस्त्र नेसली कुसुम शालू, वस्त्र नेसली कुसुम शालू, तोळी ग बुट्टेदार, तोळी ग बुट्टेदार. वस्त्र नेसली कुसुम शालू, तोळी ग बुट्टेदार, तोळी ग बुट्टेदार. वाटते कुंकुम केशर, भूतापळांचे केक पाकले, चंद्र सूर्य गवळ, दर्शन देत होतो. आजही आपण जर कोल्हापूरला गेलो तर हे सगळे देवीचे अलंकार आपल्याला ह्या डोळ्याने आजही बघायला मिळतात. इतकं या देवीचं महत्व आहे आणि ती त्यांना नित्य दर्शन देत होती. त्यांनी सांगितलं की तुला दुर्ग मानव वडाला जायचं. त्यांनी हो म्हणाले, मी जाईन. का, कशाला, कुठं, केव्हा, काही प्रश्न विचारला नाही. पण गुरु एखादी गोष्ट जेव्हा सांगतात ना तेव्हा ती करायची असते, विचारायची. मी कसं जाऊ, काय काम आहे, तुला वाटेत गेल्यानंतर त्या गोष्टीचा उलगडा होती. दुसऱ्या दिवशी सकाळी उठले महाराज
आपल्या 2 शिष्यांना बरोबर घेऊन चालत निघाले हो. पूर्वी काही वाहनांची सोय नव्हती आणि यती चालतच जायचे बरं सगळीकडे. चालत चालत आले, कौलव गावात आले. दुपारची वेळ झाली होती. कितीही असला संन्यासी तरी माध्यान काली उपवासी. दुपारची वेळ होती, भिक्षा करणं भाग होतं. त्यांना आठवण आलं की आपल्याला सदैव नागेश भटजी पती पत्नी आपल्याला बोलवत आहेत, त्यांच्याकडे आपण जायला पाहिजे. आणि ते जातात, त्यांच्याकडे ते जातात. ओम भगवती भिक्षां देहि असा गजर पती पत्नींच्या कानावर ऐकू येतो. धावत जातो तो दोघं जण, कारण ते ओळखलं की हा आवाज आपल्या सद्गुरूंचा आहे. जसं आपली आई जेव्हा गावाला गेलेली असते की नाही आणि दारात आल्यावर आपल्याला हाक मारते आणि जेव्हा आपण ओळखतो नाही माझी आई आली, तसंही दोघं लहान मुलासारखं पळत सुटले हो. माझी आई आली. साक्षात सद्गुरू मूर्ती समोर उभे होते. त्यांच्या आनंदाला पारावार नव्हता. तरी त्यांची पाद्यपूजा केली, दारातच पाद्यपूजा केली, औक्षण केलं आणि घरात येण्याची. महाराज आले आणि सांगितलं आम्ही भिक्षेला आलोय. भिक्षेला आलोय म्हटल्यानंतर त्या मातेचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. साधा स्वयंपाक केला होता, पण त्या स्वयंपाकाचं वर्णन करताना असं वाटतं भोपळा दारातच असतो. सुंदर भोपळ्याचं भरीत, चटणी म्हणून हिरव्या मिरच्या वाटून तयार केलेला तो खरडा, दोडक्याची दारात नाही दोडक्याची वेलाची भाजी दोडक्याची, आणि नुसते कसे दोडके शिजवायचे म्हणून त्या डाळ घातलेली मुगाची आणि हरभऱ्याच्या डाळीचं केलेलं ती डाळ, वाटली डाळ म्हणतात त्याला, ती वाटली डाळ केलेली, सोयात केलेले पापड चटण्या होत्या त्या बाहेर काढल्या, लोणची बाहेर काढली आणि गरिबाची भाजी भाकर स्वीकारा म्हणून त्यांना विनंती केली. सद्गुरूंना कण्या फार आवडतात असं लक्षात आल्या आल्या क्षणात मोदीनं कण्या सुद्धा केल्या आणि सद्गुरूंना वाढल्या. घरचं मधुर ताक, लोणकडी तूप महाराज सुद्धा तृप्त झाले. कारण कुठलाही स्वयंपाक आपण जर मनापासून केला ना तर तो चांगलाच होतो बरं. तशीच अवस्था त्यांची झाली होती. सद्गुरूंनी आशीर्वाद दिला आणि येण्याचं प्रयोजन सांगितलं. मला असं असं गडावर जायचं आहे आणि भट्टी तुम्ही माझ्या संगती चला. तेही तयार झाले. ते प्रवासाला निघाले. प्रवासाला निघाल्यानंतर वाटेत ते थांबले असता त्यांचे शिष्य म्हणाले आम्ही पण तुमच्या बरोबर येतो. ते म्हणले नाही, तिथं देवीचं देऊळ आहे आणि तिथं रोज मी ते वाघ दर्शनाला येतो, त्यामुळे तुम्ही कोणी येऊ नका, आम्हीच जाणार आहोत. पण ते शिष्य म्हणतात की महाराज वाटेत काटेकुटे फार येतो, तुम्हाला जर काही लागलं तर हे 2 दिव्य 4 सुया जवळ ठेवून द्या, म्हणजे तुम्हाला उपयोगी पडतील. महाराजांना प्रयोजन पुढचं माहितीच होतं की काय कोण जाणे. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. त्यांनी त्या घेतल्या दिव्यासल्या आणि त्या देवीच्या जवळजवळ गेले गडावर. संध्याकाळ होणार होती. देवीची स्तुती केली. सर्व शिष्यांनी नेऊन समिधा गोळा करून ठेवल्या. समिधा म्हणजे रात्री शेकोटी पेटवायची होती, त्यासाठी आवश्यक असणारं म्हातारी आपण थोडक्यात म्हणू, शेकोटीसाठी लागणारी म्हातारी तिने गोळा करून ठेवली.
आणि महाराजांनी स्तवनाला आईची सुरुवात केली. आईचं स्तवन सुरू असतानाच तो वाघ आला तिथं. शिष्य सगळे घाबरले, पण तेव्हा महाराज म्हणाले, घाबरू नका, तो आपल्याला काही करणार नाही. अगदी लहान मुलाप्रमाणे त्याने येऊन देवीला नमस्कार केला आणि डोळ्यात अश्रू आणून तो महाराजांकडे बघत होता. महाराज म्हणाले, इकडे ये राजा. अगदी कौतुकानं तो त्यांच्याजवळ गेला, आपला पाय महाराजांच्या हातात दिला. बघतात तर पाय त्याचा ठसठसच होता. आज कुठेतरी काटा मोडला होता. महाराजांना प्रयोजन कळलं की सद्गुरूंनी त्यांना बुद्धी का दिली असेल, सुया आणि दिवे बरोबर द्यायची. सुई लावता क्षणी तो त्याच्या पायाचा हे कुठला ओकोड आणि तो काटा बाहेर निघून आला. ठसठस कमी झाली. आपल्या उपरण्याची चिंधी फाडली आणि महाराजांनी त्याच्या पायाला बांधली. चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या पोटाला. जेव्हा आपण सद्गुरूंचं कार्य करत असतो ना, तेव्हा माझी नंगी राहिले अशी प्रत्येकाची अवस्था व्हायला पाहिजे. हे वस्तू सुद्धा सद्गुरूंचंच आहे. तर कारण त्यांनी फाडलं आणि त्याची चिंधी पायाला बांधली. एखाद्या मांजराप्रमाणे त्यांच्या पायाशी तो रात्रभर बसून होता. सकाळी उठल्यानंतर त्याला महाराज म्हणाले, इथं दिवसभरात खूप लोक, सज्जन लोक दर्शनाला येतात देवीच्या. तू ते लोक नसताना येत जा, पण तुझी भीती वाटते लोकांना. अगदी लहान मुलासारखी मान बरोबर तो निघून गेला. त्यांचं कार्य सद्गुरूंनी त्याला का पाठवलं होतं, ते कार्य पूर्ण झालं. बरोबर येताना परत ते कौलवला आले. त्यांचा मुक्काम झाला आणि जाताना त्यांनी आशीर्वाद दिला, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव, पुत्रवती भव. आणि मनातली जी इच्छा असते ना, ती सद्गुरू ओळखतात. म्हणून म्हटलंय नाही, किती कष्टसी माझ्यासाठी तू सद्गुरू राया. सद्गुरू आपल्या मनात ओळखत असतात. सद्गुरूंनी त्यांच्या मनातली खंत ओळखली ती आणि त्यांनी सांगितलं की तू काळजी करू नकोस, तुझ्या पोटी पुत्र संतान होणार आहे. त्यांना मुलगा झाला. यथावकाश त्यांचं नाव ठेवलं नारायण. सद्गुरूंची कृपा कशी असते, वंशोवंशी टिकते, त्याचं हे उदाहरण आहे. त्या नारायणरावांना परत 4 मुलं झाली. त्यातले मोठे दत्ताजी भट, दत्तभट. त्यांनी ठरवलं की नाही, आपण कौलवला जाऊन राहायचं. कौलवहून कुडुत्रीला येऊन राहायचं. म्हणून त्यांनी कुडुत्रीला येऊन विराट केलं आणि पौरोहित्याचा आपला जो नित्यकर्म आहे ते इथं करू लागले. नित्यकर्म करत असताना जे काही याचक वृत्ती मिळेल ते सगळं ते घ्यायचे आणि त्यांची पत्नी अतिशय आनंदानं त्याचा रांधणकडून वाढायची. जो कोण अतिथी येईल त्या अतिथीला जेवायला घालायचं. वारसेरू कोण मुक्कामाला येईल त्याची व्यवस्था करायची. आपल्याकडे जे काही शिजत असेल ते आपण त्याला घालायचं. आपल्या पोटाला 2 चिमटे कमी पडले तरी चालतील, पण आलेला अतिथी तृप्त होऊन गेला पाहिजे, अशी त्यांची पतिव्रतेचं लक्षण हेही पण एक आहे. अशा त्या होत्या. आणि आता आणखीन एक त्यांची गोष्ट होती, म्हणजे परसदारात ते निरनिराळ्या भाज्या लावल्या द्यावं. कारण त्यांना माहित होतं की आपल्याकडे वेळी यावेळी लोक येतात, तेव्हा आपल्याकडे काहीतरी तोंडी लावणं तयार असायला पाहिजे. म्हणून त्यांनी वेली लावल्या होत्या आणि त्या वेलीच्या भाज्या काढून त्या सर्वांना वाढत होत्या. अशा या सद्गुरूंची, अशा या घराण्यामध्ये 3ऱ्या पिढीमध्ये त्यांना अपत्य झाली, पण ती गेली. 2रं लग्न परत त्यांनी केलं आणि त्यालाही परत मुलं झाली. पहिले शंकर गुरुजी. असं होत असताना ते त्यांचा एक नियम होता, पूर्वपरंपरा चालत यायचा. तो म्हणजे नरसोबाच्या वाडीला जायचं. दर पौर्णिमेला नरसोबाच्या वाडीला जायचं आणि त्या पती पत्नी दोघं ते घोड्यावरनं दर पौर्णिमेला नरसोबाच्या वाडीला जात असत. आत्ता जाऊ आम्हाला कुडुत्रीला येताना इतका त्रास झाला, तर त्या काळची काय अवस्था असेल, कसे जात असतील ते, त्याचा विचार करताना सुद्धा अक्षरशः घाम फुटतो अशी अवस्था आहे. कारण मला आज इथं यायसाठी सापडायला 10 ठिकाणी विचारावं लागलं होतं. त्यावेळी ते कसे जात असतील. तरी पण श्रद्धा असते. श्रद्धा जेव्हा आपल्याला अंतःकरणापासून असते ना, तेव्हा ते कार्य सद्गुरू आपल्याकडून घडवून घेतात. ते दर पौर्णिमेला जात असत. दर पौर्णिमेला जायचं, पंचगंगेमध्ये आंघोळ करायची. कृष्णा पंचगंगेचा संगम आहे. आंघोळ करायची, महाराजांच्या पदकांना पाणी घालायचं आणि दुसऱ्या दिवशी परत यायचं. कित्येक दिवस असा त्यांचा व्रत नियम होता.
आणि ते इमाने इतबार करत होते बरं. कुठलीही अडचण त्यावेळी त्या सांगत नसत. नाही माझं बाळ रडतंय, मला ताप आलाय, माझे कपडेच वाळले नाही आहेत किंवा खूप पाऊस पडतोय, असं कुठलंही न कारण न सांगता प्रत्येक पौर्णिमेला ते पती पत्नी जात असत नरसोबाच्या वाडीला. अशी सेवा चालू होती त्यांच्याकडं. पण प्रत्येकाला वाटतं ना, येथील गुरुराजे पाहण्यासी निर्मळ मंदिर माझे. तशीच त्यांची अवस्था आली ती. त्यांचा हट्ट होता. आपण हट्ट कुणाजवळ करतो? आपल्या आईजवळच करतो, बरोबर आहे ना. मग गुरुमाऊली आईच होती ना त्यांची. त्यांनी त्यांच्यावर हट्ट केला, काही वाटेल ते झालं तरी तुमच्या पादुका मला मिळाल्या पाहिजे. त्या वाटेल देऊ दे, मला किती कष्ट पडले तरी चालतील. माझं काहीतरी पाप आहे म्हणूनच मला पादुका मिळत नाही. काय वर्णू मी माझ्या पापाला, काय वर्णू मी माझ्या पापाला, पूर्ण ऐकली, काय वर्णू मी माझ्या पापाला, पूर्ण ऐकली, पूर्ण ऐकली. सेवा तरी केली, किती सेवा केली तरी ते वरमदशी अपेक्षा केली की करायची नाही असं महाराजांनी सांगितलंय. पण अपेक्षा कशासाठी करायची नाही हे मगाशी सांगितलं नव्हतं, ते आता. अपेक्षा म्हणजे मी बहिणीच्या घरी भाऊबीजेला गेलोय तर बहिणीनं मला माझ्या आवडीचं पक्वान्न करून मांडलं पाहिजे, ही अपेक्षा झाली. किंवा बहिणी जेव्हा आपल्या नंदांकडे जातात किंवा आपल्या भाऊजेकडे जातात तेव्हा तिनं मला आवडेल तशीच साडी घेतली पाहिजे, ही अपेक्षा जेव्हा आपण करतो ती अपेक्षा नाही केली पाहिजे. कारण ती अपेक्षा जर पूर्ण झाली नाही तर मनामध्ये दुःख होतं. अपेक्षा हे दुःखाचं दुसरं रूप आहे, म्हणून अपेक्षा करायची नाही म्हणून सांगितलं. पण इथं सद्गुरूंना अपेक्षा करताना त्यांनी कशासाठी केली अपेक्षा, तर सद्गुरूंचं दर्शन नित्य मला व्हावं, सद्गुरूंची सेवा नित्य माझ्या हातून घडावी म्हणून हे केलेला हट्ट आहे. हा हट्ट बाल हट्ट आहे आणि स्त्री हट्ट सुद्धा आहे बरं. कारण बायको हट्टी असते ना की पुरुषांनाही त्रास होतो. कारण कुठलीही गोष्ट त्यांनी मनात घेतली की केल्याशिवाय ते राहत नाही. त्याचा जेव्हा अर्थ कळतो तेव्हा सगळेच पती आनंदतात. एखादी स्त्री म्हणत असते की नाही 500 रुपयाचं रिकरिंग मला लावायचं आहे, पोस्टात आरडी 500 रुपये तुम्ही करणारच आहे, 500 ते झालं तरी. तेव्हा पुरुष म्हणतात काय गरज आहे तुला रिकरिंगची, काय गरज आहे. पण स्त्रिया ते करत असतात. आणि जेव्हा 4-5 वर्षानंतर मुलीचं लग्न असतं ना तेव्हा ती केलेली साठवणूक त्याला लग्नाच्या वेळी उपयोगी पडते. तेव्हा पतीला आपल्या पत्नीचा अभिमान वाटतो ना, तसंच हे आहे. दत्तभटजींना आपल्या पत्नीचा तेव्हा क्षणभर राग सुद्धा आला असेल, काय ही बायको आहे आमची, मी तिथं सगळं ऐकतोय म्हणून काही हट्ट करायचा. हो कसे ती मिळणार सद्गुरूंच्या पादुका आपल्याला? सद्गुरूंची पादुका सहजासहजी मिळतात का? पण नाही, त्यांचा हट्ट होता. आणि हट्ट पुरवण्यासाठीच आई असते ना, म्हणून म्हणतो आई माझा गुरु, आई कल्पतरू, सौख्याचा सागरू आई माझा, प्रीतीचे माहेर, अमृताची धार, मांगल्याचे सार आई माझी. त्याच्या पुढं सर्वांशी सुख लाभावे, आईची इच्छा असती सर्वांशी सुख लाभावे, जशी आरोग्य संपदा, कल्याण व्हावे सर्वांचे, कोणी दुःखी असू. आईचं हे ब्रीदवाक्य आहे, प्रत्येक आईचं ब्रीदवाक्य आहे. कारण प्रत्येक आईला आपला मुलगा किंवा आपली मुलगी आपल्यापेक्षा मोठी झालेली बघण्यात आनंद असतो. कुठल्याही आईला असं वाटतं का हो की आपल्या मुलीला भिकारी स्थळ मिळावं, आपला मुलगा शिकू नये त्याने शिपायाची नोकरी करावी. प्रत्येक आईला वाटतं ना आपल्या मुलीला धनवंत स्थळ मिळावं, आपल्या मुलाला साहेबाची नोकरी मिळावी, असं प्रत्येक आईला वाटत असतं. तसंच आहे हो, सद्गुरूंनाही वाटत असतं ना आपल्या भक्तांचा कुठेतरी उदो व्हावा, ते सर्वमान्य व्हावे
अशी सद्गुरूंची सुद्धा इच्छा असते आणि म्हणूनच सद्गुरू तो हट्ट पुरवतात बरं. त्यांनी अन्न पाणी सुद्धा टाळलं आणि त्यामध्ये त्यांना दिवस गेले होते. दत्त जयंतीला सुद्धा त्या जाऊ शकल्या नव्हत्या. का तर कसं जाणार या दिवसात घोड्यावरनं ती मुलगी कशी जाऊ शकणार होती, म्हणून त्या गेल्या नव्हत्या. पण हट्ट होता की मला जोपर्यंत सद्गुरू पादुका मिळत नाही तोपर्यंत मी अन्न ग्रहण करणार नाही. काहीतरी डोहाळे लागतात ना, तसे ह्यांना गुरु पादुकांचेच डोहाळे लागले होते बरं. सद्गुरूंनी मला दर्शन द्यावं, सद्गुरू माझ्या घरी यावेत, नित्य सेवा माझ्याकडून स्वीकारावी, हेच डोहाळे त्यांना लागले होते. आणि आपण डोहाळे पुरवतोच ना. पैलट करणीचे डोहाळे पुरावेत असं काही शास्त्र नाहीये. जेव्हा जेव्हा तिला त्या अवस्थेमध्ये काही खाण्याची किंवा काही करण्याची इच्छा असते ते आपण करतोच ना. तसंच दत्तात्रय भट त्यांना सांगत होते, तू आराध्य कर बाई परमेश्वराला, दत्त प्रभूंना त्यांची इच्छा असतील तर ते येतील आपल्या घरी. त्या तशाच व्रत करत होत्या. पहिले 4 दिवस सगळं घरकाम करून आवरून त्या देवासमोर बसून असायच्या, नामस्मरण करत असायच्या. नंतर त्यांना ते होईना, पण पोटामध्ये अन्नाचा कण नाही, पोटामध्ये एक जीव वाढतोय. त्या जीवाची काय अवस्था होत असते. प्रत्येक आईला आपल्यापेक्षा आपल्या पोटातल्या मुलाचीच इच्छा असते ना जास्त. पण त्या म्हणल्या नाही, माझ्या आईने जर मला त्रास द्यायचे ठरवले तर मी पण माझ्या लेकराला त्रासच देणार. किती सरळ सोपी व्याख्या आहे की नाही. आणि आपण म्हणतो की नाही, दुधापेक्षा दुधावरच्या साईला आपण जास्त जपतो, तसं आजी सुद्धा आपल्या नातवंडाला जास्त जपते की नाही. ते साक्षात उदाहरण आपल्याला इथं मिळतं. त्या अशाच बसून राहिल्या होत्या देवासमोर. ग्लानी आली होती आणि त्या ग्लानीत असताना त्यांच्या मांडीवर काहीतरी पडल्याचा त्यांना भास झाला. त्यांच्या मांडीवर काहीतरी त्यांना पडल्याचा भास झाला. डोळे उघडले तर एका कागदाच्या पुडीमध्ये 2 पादुका होत्या आणि त्याच्यावर अष्टगंधाचा सुवास येत होता. जो अष्टगंधाचा सुवास वाडीला गेल्यानंतर त्या अनुभवत होत्या. त्या मागं वळून बघतायत तर एक छातीधारी संन्यासी पटकन त्यांच्या घरातून बाहेर पडला. त्यांनी आपल्या पतींना बोलावलं, तेही आले, त्यांचा शोध घेऊ लागले, पण ते काही सापडले नाही. तेव्हा त्यांची अवस्था अशी झाली होती, सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू. उकलुनी मनीचे पिकलून सारे वदक म्हणा गाऊ. उकलुनी मनीचे पिकलून सारे वदक म्हणा गाऊ. दिशी दिशी श्रमशी मम हितार्थ तू किती तुझी न देऊ. हृदयी वससी पडिन चलिससी कैसे तुझ पाहू. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू. उकलुनी मनीचे पिकलून सारे वदक म्हणा गाऊ. उकलुनी मनीचे पिकलून सारे वदक म्हणा गाऊ. अशीच त्यांची अवस्था झाली ती. कारण हितगुज होतो म्हणितलं, इतक्या वर्षाची ती इच्छा होती, ती क्षणात पूर्ण झाली. त्यानंतर काय अवस्था त्यांची झाली असेल. गावामध्ये सगळीकडे बघितलं ते संन्यासी कुठेही दृष्टीस पडले नाही. त्यांची अवस्था कासावीस झाली. पण एके ठिकाणी त्यांना आनंद होता, सुखाचा धागा होता. तो म्हणजे गुरु पादुका आपल्या घरी आल्यात, सद्गुरू आपल्या घरी आले. तो आनंद फार मोलाचा होता. त्यासाठी त्या म्हणतात, सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा अखंड वाहू दे धरा. नाथा अखंड वाहू दे धरा. नाथा अखंड वाहू दे धरा. सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा अखंड वाहू दे
कुणाची गोष्ट असेल ती तर ती गोष्ट होती चोखा मेळांच्या आयुष्यात. सावित्री त्यांचं नाव. पूर्वीच्या काळी त्यांना जे काम सांगितलं जायचं ते म्हणजे या गावाहून त्या गावाला निरोप पोचव, या गावाहून त्या गावाला काहीतरी साहित्य घेऊन पोचव. अशाच प्रकारचं निरोप द्यायचं काम ते वंशानुवंश करत आले होते. नवरा बायको दोघेही सज्जन होते. पंढरीची वारी नित्य घरी होती. पंढरीचं नाव घ्यायचं, पंढरीचं दुरूनच दर्शन घ्यायचं आणि हृदयात साठवलेल्या पांडुरंगाचं स्मरण करायचं, अशी त्यांची अवस्था होती. त्यांना गावच्या पाटलांनी तातडीनं निरोप दिला, असेल तसे निघून या. वैशाख मास होता. काय ऊन रणरण करत होतो आणि तशा अवस्थेत बिना चपलाचे नवरा बायको परत पाटलांच्या घरी गेले आणि त्यांना सांगितलं काय आम्हाला निरोप पाठवलाय. कारण पाटलांना किंवा उच्च वर्णाच्या लोकांना खाली वाकून विचारायचं असतं. आपल्या वडिलांना सुद्धा आपण जर काय विचारायचं असेल तर खाली मान घालून विचारायचं असतं. हे यातून तुम्हाला सांगायचं मला. महाराज नेहमी असंच म्हणतात की ज्येष्ठांकडे जाताना आपण वाकून गेलं पाहिजे. तसे ते गेले आणि त्यांनी सांगितलं की दरवर्षी एक हारा आंबा मी पांडुरंगाला पाठवतो, पण यावर्षी आंब्याचं पीक भरपूर आलंय, त्यामुळं 2 हारे यावेळी पंढरपूरला नेऊन द्यायचे. तेव्हा हे काम तुम्हाला दोघा नवरा बायकोनं केलं पाहिजे. दोघंही आनंदानं तयार करतो. पहिलं म्हणजे पंढरपूरला जायचं आहे, दुसरं म्हणजे आंबे जे परमेश्वराच्या तोंडाला लागणार आहेत, आपल्या हाताला लागून परमेश्वराच्या तोंडाला लागणार आहेत. हा एक मनी आनंद होता आणि काम स्वीकारण्याशिवाय गत्यंतरच नव्हतं. आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान कसं मानायचं त्याचं हे मोठं उदाहरण आहे. त्यांनी ठरवलं, ठीक आहे म्हणले, आम्ही घेऊन जातो. हो, फोपाट होतो सगळं. आपण ग्रामीण भाग फोपाट म्हणजे काय ओळखतो, टाकलेली माती, त्यातून बिन चप्पलाचं. का तर माझ्या पांडुरंगाला नैवेद्य घेऊन जायचं आहे, चप्पल कसे घालायचं पायात. बिन चप्पलाचं नवरा बायको जात होते. पाय चटचट भाजत होते, लाल हुंद झाले होते. पण कुठली नदी दिसली ना तरी सुद्धा नदीत पाय बुडवायची सुद्धा प्राज्ञा नव्हती त्यांना. कुणातरी म्हणायचं, माय बाप हो, माझ्या पायावर पाणी घाला किंवा मला प्यायला पाणी द्या, अशी त्यांची अवस्था होती. आणि असं करत असता ते एका झाडाखाली बसले होते. झाडाखाली बसले असताना तिथे एक बटू आला आणि म्हणाला, मावशी मला तो आंबा दे की. मावशी म्हणलं ना कुठल्याही स्त्रीला की मातृत्व जागृत होतं की नाही. हे सगळेजण, परमेश्वर सुद्धा खूप लवाड आहे. आपल्याकडनं काही जर करून घ्यायचं असेल ना तर तो आपल्या काहीतरी असं गोंडस नावानं हाक मारतो. किंवा आपल्या पुरुषांना सुद्धा तुम्ही खूप तरुण दिसताय असं जर कोण म्हणलं की आपल्याला तर जवळचं वाटतं की नाही. तशीच अवस्था मावशी म्हणल्यानंतर स्त्रियांची होती. त्यांचं मातृत्व जागृत झालं आणि त्या म्हणल्या, बाळ हे आंबे आमचे नाही खायचे आणि तुम्ही बामण हे आंबा माहिती सांगितलं की अरे हे माझ्याकडचे नाही आहे, दुसऱ्याने आम्हाला दिले आणि ते पांडुरंगापर्यंत आम्हाला पोहोचवायचे. तो मुलगा गडाबडा लोडू लागला होता. आधीच तापलेली माती होती आणि त्यामध्ये तो लोळतोय म्हणल्यावर त्या मावशीची अवस्था काय झाली असेल. मावशी म्हणली, नको रे बाळा, लोळू नको, तसा तुझं अंग भाजेल. कारण अंगावर वस्त्र नव्हतं, फक्त एक उपरण अंगावर होतं आणि काकेला पंचा बांधलेला होता. पाठपोट सगळं उघडच होतं. तो मातीत लोळतोय, त्याच्या पाठीला पोटाला फोड उठतील. नको बाळा, तू लोळू नकोस, मी तुला एक आंबा देते. म्हणून त्यांनी त्यातला एक आंबा दिला. त्यांचा नवरा म्हणतोय, अगं तो पाटील मारेल आपल्याला. हो, 4 चटके खाईत मी, पण या पोराचं दुःख मला बघवत नाही हो. हे मातृत्व आहे, लक्षात ठेवा. त्यांनी दिला त्याला आंबा. त्यांनी चोखला बरं आणि आंबट आहे म्हणून त्यांच्याच अंगावर परत फेकून दिला. कारण पांडुरंगाला आपली किमया दाखवायची होती. कारण सावित्रीच्या पोटी सुद्धा कित्येक दिवस शुक्ररत्न किंवा कन्यारत्न काहीच नव्हतं, अपत्य नव्हतं त्याला. पण देवाकडे काही मागायचं नाही. देवाकडे काही मागायचं नाही, न मागताच देव देतो ही श्रद्धा होती.
तो उष्ण आंबा हाय मला दिले, खाल्ला. त्यांच्या हातात दिले. आणि यथा अवकाश त्यांच्या घरी पुत्र जन्माला आला. मध्ये सांगायचं राहिलं ते आंबे घेऊन परत गेले पंढरपुरात. तर त्या बडव्याने आंबे मोजून बघितले, एक आंबा कमी आहे असं तो म्हणाला. विठ्ठलाचा धावा केला हो, तर परमेश्वराच्या पायाजवळ एक आंबा होता. त्यांना वाटलं गळगळ गेला असेल विठ्ठलाजवळ. भक्ता रक्षित तो ईश्वर लक्षात ठेवा. भक्तांचं रक्षण करण्यासाठी ईश्वर सदैव असतो. फक्त भक्तांनी आपल्या सद्गुरु चरणी, आपल्या ईश्वरा चरणी सदा लीन व्हायचं आहे. त्यासाठी एक श्लोक आहे, गुरु हाची ईश्वरू माना तोची परमेश्वरू, गुरु असता सामोरू अन्यठाया का जावे. गुरु हाच आपला ईश्वर आहे आणि तोच परमेश्वर आहे. आणि गुरु जर समोर असेल ना तर कुठल्याही इष्ट देवताला हाक मारायची गरज नाही. कारण सद्गुरु दाते आहे, ते आपल्याला जे जे हवं ते देत असतात. तसं त्यांची कामना पूर्ण झाली जानकीबाईंची आणि त्यांच्या घरी चोखा मेळाचा जन्म झाला. तो चोखलेला आंबा खाल्ला होता म्हणून मुलाचं नाव ठेवलं चोखा. आणि धन्य झाले पांडुरंग भक्त म्हणून खूप धन्य धन्य जगती झाले चोखा मेळा. त्यांची समाधी आजही पंढरपूरला आहे. आपण त्याचं दर्शन घेतल्याशिवाय पांडुरंगाचं दर्शन घेत नाही. त्यांचं महत्व इतकी आहे, पण त्यासाठी त्यांच्या घरी सुद्धा 7 पिढ्या अगोदरपासून पंढरपूरची भक्ती होती, पंढरपूरची वाडी होती. तशीच घटना त्या गोवण्यांच्या घरात सुद्धा होणार होती. पण अगोदरच्या पिढ्यानपिढ्याची दत्तभक्ती कुठेतरी फळाला येणार होती. उत्तम डोहाळे लागले होते काय वर्णू मी त्याला, उत्तम डोहाळे लागले होते काय वर्णू मी त्याला, माता तक्षणी जाते बघा ईश्वर पदाला. जेव्हा मातेला हवा तसा पुत्र होतो, समर्थांनी जेव्हा घरी जन्म घेतला तेव्हा राणूबाईंची सुद्धा अवस्था काय झाली होती. राणूबाई जगन्माता झाल्याच ना. ज्ञानेश्वरांच्या माता रुक्मिणीबाई जगन्माता झाल्याच ना. एक घरी जेव्हा संत जन्माला येतो, सत्पुरुष जन्माला येतो, तेव्हा आईचा उद्धार होतो. आणि हा आईचा उद्धार आईच्या चेहऱ्यावर दिसतो, आनंदात दिसतो. आनंदाश्रू गाली तरळे, आनंदाश्रू गाली तरळे, जेव्हा मातेचे वैभव तेच मुलाचे साचे. आपल्या आईच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू बघणं हेच मुलाचं वैभव आहे, लक्षात ठेवा. आपल्या आईच्या डोळ्यामध्ये आपल्या कर्मामुळं कुठल्याही परिस्थितीत अश्रू येता कामा नये, वाईट अश्रू, दुःख अश्रू येता कामा नये, तर आनंदाश्रूच तळले पाहिजेत. आणि हाच प्रत्येक मुलाचा एक अधिकार आहे, एक कर्तव्य आहे. आणि प्रत्येक मुलानं तो अधिकार आणि ते कर्तव्य साध्य केलं पाहिजे. महाराजांचा जन्म तिथं होणार होता म्हणूनच की काय गुरुपादुका त्यांच्या घरी आल्या होत्या. आणि तेव्हा त्या म्हणतायत काय, येथील गुरुराजे पाहण्यासी सुंदर मंदिर माझे. आणि याच्याही पुढं सिंहासनी रमती हृदयाच्या, द्वादश कमल दलांच्या, वाजती चौघडिया श्रद्धेच्या, सोहम ध्वनिनादाच्या. दत्त जयंती नुकतीच झाली ती, त्यामुळं अजून दत्त जयंतीचे पाळणे मनात होतेच. आणि त्याच वेळी त्याच महिन्याच्या त्रयोदशीला त्यांना सकाळपासूनच त्रास व्हायला लागला. आता पूर्वीच्या काळी आत्तासारखा त्रास व्हायला लागला म्हणून काही घरी बसवत नव्हते, कारण घरी 3-4 लहान मुलं होती. त्यांचं रांधप करणं असायचं, धुणं असायचं, भांडी घासणं असायचं. पण पूर्वीच्या काळी मदतीला कोण तशा बायका मिळत नसत. आणि मी करणार नाही जा म्हणून बायकांना बसायचा अधिकारही त्या काळी नव्हता. त्यामुळं आपलं कर्तव्य कर्म त्या सकाळपासून करत होत्या आणि सदैव मनात हरीचं चिंतन करत होत्या. हरीचं चिंतन करताना प्रत्येक वेळी त्यांना वाटायचं की नाही आत्ता महाराज येतील आणि मला मदत करतील. आणि त्याप्रमाणे त्या दिवशी त्यांची कामं पटपट होत होती. पण ओम नमो श्री दत्तात्रेयाय स्मरण मात्र संतुष्टाय. आपण जेव्हा शुद्ध भावनेनं त्यांचं स्मरण करतो की नाही, तेव्हा दत्तात्रेय सद्गुरू आपली तिथे हजर राहतात आणि आपल्या कामात मदत करतात. तसंच ते त्यांच्या कामामध्ये मदत करत होते. रोजचं काम बरोबर आवडत होतं. उसासा घ्यायला त्यांना वेळ मिळत होता. गुरुजींचं बाहेरचं काम चालूच होतं. बरं, पत्नी प्रसूती वेदनेनं
किवळती आहे म्हणून आपलं आधुनिक किंवा आपलं कर्तव्य बाजूला ठेवून घरात बसणं त्या काळच्या पुरुषार्थ समजत नव्हते. आपलं कर्तव्य जे आहे ते आपलं कर्तव्य पूर्ण केलंच पाहिजे. त्या कर्तव्यात ते होते आणि त्या कर्तव्यात ते काम करत होते. अशाच वेळी महाराजांचा आता जन्म होणार आहे तर आपण गजर करूया. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 सद्गुरूंचे नाम स्मरा सद्गुरूंचे भजन करा सद्गुरूंचे नाम स्मरा सद्गुरूंचे भजन करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 सद्गुरूंचे नाम स्मरा सद्गुरूंचे भजन करा सद्गुरूंचे नाम स्मरा सद्गुरूंचे भजन करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा सद्गुरूंचे नाम स्मरा सद्गुरूंचे भजन करा सद्गुरूंचे नाम स्मरा सद्गुरूंचे भजन करा दिगंबरूंचे नाम स्मरा सद्गुरूंचे भजन करा सद्गुरूंचे नाम स्मरा सद्गुरूंचे भजन करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा
टाकण्यापेक्षा बंद करू काय बंद करू